2.5 लाखांची लाच घेताना पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात. नंदुरबार जिल्हा भ्रष्टाचाराचे केंद्र बनतोय का? नंदुरबार जिल्ह्यात भ्रष्टाचाराची कीड किती खोलवर रुजली आहे याचे धक्कादायक उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे. पंचायत समिती शहादा येथील कनिष्ठ सहाय्यक अभिजित गोवर्धन भावसार वय 43 याला तब्बल 2.5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नंदुरबार भ्रष्टाचाराचे केंद्र बनत चालले आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी अभिजित भावसार कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती शहादा जिल्हा नंदुरबार याने ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडून 2.5 लाख रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988च्या कलम 7 व 7 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे काथरदा दिगर तालुका शहादा येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळातील कामांबाबत दाखल झालेल्या तक्रारीच्या चौकशीचा अहवाल त्यांच्या बाजूने पाठविण्यासाठी आरोपी भावसार याने 2,50,000 रुपयांची मागणी केली होती. विशेष म्हणजे सरकारी कार्यालयात बसून जनतेची सेवा करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यानेच पैशाशिवाय फाईल हलणार नाही अशी भूमिका घेतल्याने संताप व्यक्त होत आहे. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी शहादा येथील हॉटेल स्पाइस अँड ग्रिलजवळ आरोपी अभिजित भावसार याने लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक विकास लोंढे, सहाय्यक पोलीस उपाधीक्षक विलास पाटील, हेमंत महाले, विजय ठाकरे, देवराम गावित, नरेंद्र पाटील, संदीप खंडारे, जितेंद्र महाले तसेच तपास अधिकारी सुभाष पावरा यांच्या पथकाने केली. या कारवाईस प्रशांत भरते, पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांचे मार्गदर्शन लाभले. नंदुरबारमध्ये भ्रष्टाचाराला ग्राहकच नाही का? नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने लाचखोलीच्या कारवाया उघड होत असून त्यामुळे शासकीय कार्यालयांतील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे करण्यासाठी अधिकारीच पैशांची मागणी करत असतील तर नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा, असा सवाल आता उपस्थित होत आहे. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी शासन स्तरावर मोठमोठ्या घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र नंदुरबार जिल्ह्यात भ्रष्टाचाराची कीड दिवसेंदिवस फोफावताना दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना कायद्याची भीती उरली नाही का, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणामुळे पंचायत समिती शहादा येथील कारभार संशयाच्या भोवळ्यात सापडला असून पुढील तपास सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्यास तात्काळ तक्रार करावी. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी दर्शन राजपूत, शहादा.